माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 813व्या उरूसच्या शुभ मुहूर्तावर दर्गा ख्वाजा साहेब अजमेरमध्ये चादर पाठवण्याची आपली परंपरा यावेळीही पाळली। अल्पसंख्याक व्यवहार मंत्री श्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधानांतर्फे पाठवलेली चादर 4 जानेवारी 2025 ला दर्गा शरीफमध्ये चढवली। 2014 या वर्षी पंतप्रधान बनल्यानंतर श्री नरेंद्र मोदींनी दरवर्षी वार्षिक उरूसच्या निमित्ताने दर्गा ख्वाजा साहिबवर चादर भेट केली आहे। यावर्षी या पवित्र परंपरेचा भाग बनण्याचा पंतप्रधानांचा हा 11वा प्रसंग होता। ख्वाजा गरीब नवाजच्या दर्ग्यावर चादर चढविणे भारताच्या समृद्ध आध्यात्मिक वारसा, सद्भाव आणि करुणेच्या स्थायी संदेशाप्रती माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचा सखोल सन्मान दर्शविते। दर्गा शरीफवर चादर अर्पण केल्यावर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री श्री किरेन रिजिजू यांनी माननीय पंतप्रधानांचा संदेश वाचला। गरीब नवाजच्या 813व्या उरूस मुबारकच्या शुभ मुहूर्तावर जगभरातील त्यांचे अनुयायी आणि अजमेर शरीफमध्ये आलेल्या त्यांच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। विभिन्न कालखंडांमध्ये आपल्या संत, पीर, फकीर आणि महापुरुषांनी आपल्या कल्याणकारी विचारांनी सर्वसामान्यांच्या जीवनाला उजळून टाकले आहे। याच शृंखलेत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या लोककल्याण आणि मानवतेशी जुळलेल्या संदेशांनी जनमानसावर आपली अविनाशी छाप सोडली आहे आणि त्यांच्या प्रती जगभरातील लोकांमध्ये खोल आस्था आहे। प्रेम आणि एकोपा वाढवण्यासाठी समर्पित त्यांचं जीवन, त्यांचे आदर्श आपल्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील। त्यांचा वार्षिक उरूसचा उत्सव लोकांमधील परस्पर संबंध बळकट करण्यासाठी मोठी भूमिका बजावेल। मला विश्वास आहे हा प्रसंग लोकांना देश आणि समाज सुधारासाठी आवश्यक अशी सर्व कार्य करण्याची प्रेरणा देईल। उरूसच्या वार्षिक प्रसंगावर दर्गा शरीफसाठी चादर पाठवताना मी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तींना नमन करतो आणि त्यांच्याजवळ त्यांच्या देशवासियांची प्रसन्नता आणि समृद्धीची कामना करतो। नरेंद्र मोदी। अजमेरमध्ये दरवर्षी सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीचा वार्षिक उरूस आयोजित केला जातो आणि इथे लाखोंच्या संख्येने देश विदेशातील भाविक येतात। भारत सरकारचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय उरूसच्या आयोजनात अग्रणी भूमिका बजावते। उरूस दरम्यान दर्गा परिसरात तसेच त्याच्या अवतीभोवती स्वच्छता आणि सभोवतालच्या साफसफाईची विशेष काळजी घेतली जाते। यात्रेकरूंची राहण्याची सोय, सुरक्षेसाठी पोलीस कर्मी तैनात करणे, सीसीटीव्ही कॅमेरे, वीज, पाणी, पार्किंग सर्व काही चांगले असावे म्हणून अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय सतत जिल्हा प्रशासन आणि दर्ग्याशी जुळलेल्या भागीदारकांसह बैठक घेऊन समन्वय घडवून आणतो। अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर कुमार यांनी पंतप्रधानांतर्फे चादर चढवण्याच्या 1 दिवस आधी दर्ग्याची पाहणी करत व्यवस्थेचा आढावा घेतला। बंधुता, मानवता आणि सांप्रदायिक सौहार्दासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर उरूस साजरा करण्याची परंपरा प्रदीर्घ आहे। दर्गा हे सुफी संतांचे दफनस्थान असते, जेथे त्यांचे अनुयायी संतांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात। संत ख्वाजा गरीब नवाज यांची कबर असलेला हा दर्गा 800 पेक्षा अधिक वर्षांपासून अस्तित्वात आहे। उरूस हा सुफी संतांच्या निधनाचा दिवस असतो। याचा अर्थ आत्म्याचं सर्वशक्तिमान ईश्वराशी मिलन आणि हा अनुयायींसाठी उत्सवाचा प्रसंग मानला जातो। जे असे मानतात की जेव्हा कधीही कोणी संत आपले शरीर त्यागतो तेव्हा तो आपल्या गुरुजवळ पोहोचतो आणि तो एक आनंदाने परिपूर्ण क्षण असतो।
ख्वाजा साहेबांच्या उरूसच्या वेळीही देश विदेशातील विविध धर्माचे लाखो भाविक अजमेरला येतात आणि दर्ग्यावर चादर चढवतात. हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर साजरा होणारा उरूस हा भारताच्या सांस्कृतिक सौहार्दाचे आणि परस्पर बंधुभावाचे प्रतीक आहे. तसेच विविधतेतील एकतेच्या आपल्या संस्कृतीचा साक्षीदारही आहे.